नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं सेमी मराठी क्लासेस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत एकलव्य ज्ञानवर्धनी सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा नागपूर। यामध्ये आपण चर्चेद्वारा ज्ञानवर्धन उपक्रम गट अ हा पेपर बघणार आहोत। एकूण 200 गुणांचा आपला पेपर असणार आहे। ठीक आहे, यामध्ये आपण प्रश्न आणि उत्तरे दोन्हीही बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। आणि हो, आपल्याला जर उपक्रम गट ब याचा पेपर जर हवा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंटमध्ये नक्की लिहायचं आहे। यामध्ये आंब्याच्या झाडाची डॅश असते। ऑप्शन ए जाडी, 2 राई, 3 गाथण आणि 4 अढी। तर याचं योग्य उत्तर आहे राई। आंब्याच्या झाडांची राई असते। ठीक आहे, तर आपण त्यालाच काय म्हणतो तर आमराई असे म्हणतो। कशाला आपण आमराई म्हणतो तर आंब्यांच्या झाडांना। ठीक आहे, आंब्यांचं जे शेत असतं त्याला आपण काय म्हणतो आमराई म्हणतोच, म्हणजेच आंब्यांच्या झाडांची काय असते तर राई असते। यानंतर 2 पाहायचं आहे। यामध्ये वाघाच्या पिल्लाला काय म्हणतात? 1 छावा, 2 शावक, 3 करडू आणि 4 बच्चा। ठीक आहे, तर वाघाच्या पिल्लाला शावक म्हणतात। काय म्हणतात? शावक म्हणतात। त्याचप्रमाणे छावा कशाला म्हणतात तर सिंहाच्या पिल्लाला छावा म्हणतात। यानंतर बकरीच्या पिल्लाला करडू म्हणतात आणि बच्चा आपण कशाला म्हणतो तर माणसाच्या पिल्लाला बच्चा असे आपण म्हणतो। यानंतर यामध्ये 4 पाहायचं आहे। मन पूर्ण करा, खाई त्याला डॅश। ठीक आहे, 1 गाई, 2 पचे, 3 कौतुक हवे आणि 4 नाही। तरी मन कशी पूर्ण होईल तर खाई त्याला खवखवे। म्हणजेच एखाद्या व्यक्तीने जर एखादा कार्य केलं असेल तर त्याच्या मनामध्ये त्याविषयी शंकाही येत असते। यानंतर 4 खालीलपैकी एकवचनी शब्दाचा पर्याय शोधा। तर 1 गोठा, 2 विटा, 3 लाटा आणि 4 वाटा। तर यामध्ये एकवचनी शब्द जो आहे तर गोठा। गोठा काय आपला एकवचनी शब्द आहे आणि विटा काय तर अनेक असतील तर याला आपण विटा असे म्हणतो। समुद्रामध्ये खूप सारे येत असतात त्यांना आपण लाटा म्हणतो आणि वाटा म्हणजेच खूप सारे रस्ते। तर यामध्ये जो आपला गोठा हा शब्द आहे तर हा शब्द काय आपला एकवचनी शब्द आहे यामध्ये। ठीक आहे, यानंतर 5 बघूया। यामध्ये काय तर श्यामची आई या पुस्तकाचे लेखक कोण? 1 श्याम मनोहर, 2 साने गुरुजी, 3 पु ल देशपांडे आणि 4 भालचंद्र नेमाडे। तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर असणार आहे 2 साने गुरुजी। तर श्यामची आई या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर साने गुरुजी हे श्यामची आई या पुस्तकाचे लेखक आहेत। यानंतर 6 वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा। पोबारा करणे। तर 1 जेवण करणे, 2 पुन्हा तेच काम करणे, 3 धूम टोकणे आणि 4 तोंड फुगविणे। तर याचं योग्य उत्तर आहे पोबारा करणे म्हणजेच धूम ठोकणे। यानंतर 7 उंट या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता? 1 सांडीन, 2 उंटी, 3 उंटीन आणि 4 भाटी। तर उंट या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द आहे तर सांडीन। काय आहे? उंट या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द आहे सांडीन। यानंतर 8 यामध्ये बघूया, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? ठीक आहे, तर शुद्ध शब्द यामध्ये मुलगा हा अशुद्ध शब्द आहे। त्यानंतर आई, तर इथे आई शब्द पाहिजे होता पण इथे दुसरे विलांटी नसल्यामुळे हा अशुद्ध शब्द आहे। यानंतर जेवण आणि जांभूळ, तर यामधील जांभूळ हा शब्द काय तर योग्य शब्द इथे देण्यात आलेला आहे। यानंतर 9 खालील पर्यायातून सर्वनाम ओळखा। मुलगी, हुशार, आपण आणि सांगितले। तर यामधील योग्य सर्वनाम आहे तर आपण काय आहे? आपण। यानंतर 10 शब्दसमूहाबद्दल एक शब्द शोधा। उंटावरून पडणारा पाण्याचा प्रवाह। तर याचं योग्य उत्तर आहे धबधबा। जो पाण्याचा प्रवाह उंचावरून पडतो त्याला आपण धबधबा असे म्हणतो। यानंतर यामध्ये 11 पाहायचे तर 11 काय आहे? गटाशी जुळणारे पद ओळखा। दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक आणि मासिक। ठीक आहे, आर्थिक, सामाजिक, वार्षिक आणि नैतिक। तर यामध्ये जो वार्षिक शब्द आहे तर वार्षिक शब्द कसा आहे तर गटाशी जुळणार आहे। दैनिक म्हणजे काय मित्रांनो तर दैनिक म्हणजे जे रोज प्रकाशित होतं त्याला आपण दैनिक म्हणतो। त्यानंतर साप्ताहिक म्हणजेच हप्त्यामधून एक वेळेस प्रकाशित होतं त्यास आपण साप्ताहिक म्हणतो। यानंतर पाक्षिक म्हणजे
15 दिवसातून एक वेळेस प्रक्षेपित होतं त्यास आपण पाक्षिक म्हणतो आणि मासिक म्हणजेच महिन्यातून एक वेळेस जे प्रस्थापित होते त्यास आपण मासिक असे म्हणतो आणि मासिक नंतर वर्षामधून एक वेळेस प्रकाशित होणारे म्हणजेच तर वार्षिक। यानंतर 12 गटातनं बसणारे शब्द ओळखा। 1 फुटबॉल, 2 खो खो, 3 क्रिकेट आणि 4 बुद्धिबळ। त्यामध्ये गटातनं बसणारा शब्द आहे बुद्धिबळ। यानंतर 13 एका रांगेत 41 मुले आहेत। सुमतीचा पुढून 23वा क्रमांक असेल तर मागून त्याचा कितवा क्रमांक असेल? 19वा, 18वा, 20वा आणि 21वा। तर याचं उत्तर काय असेल तर 19वा क्रमांक असेल। ठीक आहे। यानंतर बघूयात 14 यामध्ये क्रमाने येणाऱ्या संख्या शोधा। 237, 235, 232 आणि 228। 1 227, 225, 223 आणि 221। तर याचं योग्य उत्तर असणार आहे 223। यानंतर 15 द र शर न त या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो। त्या शब्दामधील मधोमध येणारे शब्द अक्षर कोणते? तर या सर्व अक्षरांपासून तर दूरदर्शन काय शब्द तयार होतो? दूरदर्शन। आणि यामध्ये मधोमध येणारा शब्द कोणता आहे तर द काय आहे तर द दूर त्यानंतर दर्शन। ठीक आहे। यामध्ये एकूण 5 अक्षर आहेत आणि 5 अक्षरामधील द हा काय त्याचा मध्यभागी येणारा शब्द आहे। यानंतर 16 2024मध्ये 26 जानेवारीपासून 31 मार्चपर्यंत किती दिवस असतात? 58, 65, 66 आणि 64। तर याचं योग्य उत्तर आहे 64। यानंतर 17 वेगळे पद ओळखा। 1 वाघ, 2 गेंडा, 3 कुत्रा आणि 4 चित्ता। तर वेगळे पद आहे तर कुत्रा। तर यामध्ये कुत्रा जो प्राणी आहे तर हा कसा आहे पाळीव प्राणी आहेत आणि इतर कसे सर्व तर जंगली प्राणी आहेत। यानंतर 18 रात्री 9 वाजता घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यामध्ये कोणता कोन तयार होतो? सरळ कोन, काटकोन, लघु कोन आणि विशाल कोन। तर उत्तर आहे काटकोन। विद्यार्थी मित्रांनो काटकोन एकूण किती अंशाचा असतो? तर काटकोन हा 90 अंशाचा असतो। यानंतर 19 एका सांकेतिक भाषेत 23 बरोबर 5, 57 बरोबर 12, 60 बरोबर 6 असे लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत 46 हा अंक कसा लिहाल? 1 0 2 10 3 2 आणि 4 14। तर योग्य उत्तर आहे 2 10। 20 गटाशी जुळणारे पद ओळखा। डोळे, नाक, जीभ, हृदय, हात, जठर आणि कान। त्याचं योग्य उत्तर आहे 4 कान। यानंतर 21 यामध्ये 2024मध्ये कितव्या क्रमांकाची लोकसभा निवडणूक झाली? तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या आता जी लोकसभा निवडणूक झाली तर ही एकूण कितव्या क्रमांकाची होती? 1 16, 2 17, 3 18 आणि 4 19। तर याचं योग्य उत्तर आहे 3 18। जी 2024मध्ये लोकसभा निवडणूक झाली ती 18व्या क्रमांकाची लोकसभा निवडणूक होती। यानंतर 22 ग्रामपंचायतीची निवडणूक किती वर्षांनी होती? 4 5 6 आणि 10। तर याचं योग्य उत्तर आहे तर ग्रामपंचायतीची निवडणूक ही दर 5 वर्षांनंतरही होत असते। यानंतर 23 महाराष्ट्रात लोकसभेच्या किती जागा असतात? 288, 19, 48 आणि 50। तर यामध्ये योग्य उत्तर आहे तर महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या एकूण 48 जागा असतात आणि विधानसभेच्या 288 जागा असतात। विद्यार्थी मित्रांनो लोकसभा म्हणजेच काय तर खासदारकीची निवडणूक आणि विधानसभा म्हणजेच काय तर आमदारकीची निवडणूक। तर आमदारकीच्या महाराष्ट्रामध्ये 288 जागा आहेत आणि खासदारकीच्या 48 जागा या महाराष्ट्रात आहेत। यानंतर 24 किमान किती वय असलेले व्यक्ती विधानसभेसाठी निवडणूक किंवा मतदान करू शकते? 1 18, 2 20, 3 21 आणि 4 19। तर याचं योग्य उत्तर आहे तर 18। ठीक आहे। तर 18 वय असलेली व्यक्ती विधानसभेसाठी मतदान करू शकते। यानंतर 25 भारताच्या सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण आहेत? पंतप्रधान, संरक्षण मंत्री, स्थलसेना प्रमुख आणि राष्ट्रपती। तर याचं योग्य उत्तर आहे तर राष्ट्रपती काय तर तीनही जे सैन्य दल आहेत तर या सैन्य दलांचे प्रमुख कोण असतात तर राष्ट्रपती हे असतात। त्यानंतर 26 यामध्ये काय प्रश्न विचारलेला आहे तर 26मध्ये विचारलेला आहे भारतीय राज्यघटना डॅश रोजी स्वीकारण्यात आली? 26 नोव्हेंबर 1949, 26 नोव्हेंबर 1950, 15 ऑगस्ट 1947 आणि 2 ऑक्टोबर 1948।
तर याचं योग्य उत्तर आहे 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली. यानंतर 27 श्री नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याआधी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते? 1 उत्तर प्रदेश, 2 महाराष्ट्र, 3 गुजरात आणि 4 दिल्ली. तर याचं योग्य उत्तर आहे 3 गुजरात. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होण्याच्या आधी गुजरात या राज्याचे मुख्यमंत्री होते. यानंतर 28 भारताचे राष्ट्रीय फूल कोणत्या पक्षाचे चिन्ह आहे? 1 राष्ट्रीय काँग्रेस, 2 शिवसेना, 3 आम आदमी पार्टी आणि 4 भारतीय जनता पार्टी. तर भारतीय जनता पार्टी यांच्या पक्षाचे चिन्ह काय आहे? तर कमळ आहे. आणि कमळ आपलं काय आहे मित्रांनो? तर राष्ट्रीय फूल आहे. ठीक आहे. 29 भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहेत? द्रौपदी मुर्मू, सरोजिनी नायडू, प्रतिभाताई पाटील आणि सुषमा स्वराज. तर याचं योग्य उत्तर आहे प्रतिभाताई पाटील. तर भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहेत? तर प्रतिभाताई पाटील. यानंतर 30 यामध्ये खेडेगावचे प्रथम नागरिक कोणाला म्हटले जाते? 1 सरपंच, 2 ग्रामसेवक, 3 तलाठी आणि 4 उपसरपंच. तर याचं योग्य उत्तर आहे सरपंच. सरपंचांना गावचा प्रथम नागरिक असे म्हटले जाते. यानंतर 31 1857चे स्वातंत्र्य समर या ग्रंथाचे लेखन कोणी केले आहे? 1 महात्मा गांधी, 2 विनायक दामोदर सावरकर, 3 सरदार पटेल आणि 4 महात्मा फुले. तर याचं योग्य उत्तर आहे 2 विनायक दामोदर सावरकर. 1857चे स्वातंत्र्य समर या ग्रंथाचे लेखन विनायक दामोदर सावरकर यांनी केले आहे. यानंतर 32 सर्वप्रथम अस्तित्वात आलेले भाषिक राज्य कोणते? 1 महाराष्ट्र, 2 गुजरात, 3 आंध्र प्रदेश आणि 4 बिहार. तर याचं योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश हे सर्वात पहिले भाषिक घटनेवर अस्तित्वात आलेले राज्य आहे. 33 भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते? द बंगाल गॅजेट, अमृत बाजार पत्रिका, केसरी आणि मराठा. योग्य उत्तर आहे द बंगाल गॅजेट. यानंतर 34 यामध्ये 1829मध्ये सतीची प्रथा कोणत्या गव्हर्नर जनरलने बंद केली? 1 लॉर्ड डलहौसी, 2 लॉर्ड कॅनिंग, 3 लॉर्ड लिटन आणि 4 विल्यम बेंटिक. तर याचं योग्य उत्तर आहे 4 विल्यम बेंटिक. यानंतर 35 यामध्ये महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु कोण होते? महात्मा फुले, लोकमान्य टिळक, गोपाळकृष्ण गोखले आणि वासुदेव फडके. योग्य उत्तर आहे गोपाळकृष्ण गोखले. 36 26/11चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला कोणी केला? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 2008. यानंतर 37 पहिल्या राष्ट्रीय सार्वत्रिक लोकसभा निवडणुका कधी झाल्या? 1947, 1950, 1951 आणि 1952. तर याचं योग्य उत्तर आहे 1951. या रोजी काय झालं तर पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. यानंतर 38 बांगलादेशाची निर्मिती टिंबटिंब या वर्षी झाली. 1960, 1971, 1975 आणि 1978. याचं योग्य उत्तर आहे 1971. या वर्षी काय झाली तर बांगलादेशाची निर्मिती झाली. बांगलादेश हा भारतामधूनच वेगळा झालेला एक घटक आहे. यानंतर करा किंवा मरा हा संदेश कोणी दिला? 1 महात्मा गांधी, 2 लोकमान्य टिळक, 3 सुभाषचंद्र बोस आणि 4 लक्ष्मीबाई. तर महात्मा गांधी यांनी करा किंवा मरा हा संदेश दिला. यानंतर 40 छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? रायगड, सिंहगड, शिवनेरी आणि विशाळगड. तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी या किल्ल्यावर झाला. कोणत्या किल्ल्यावर झाला मित्रांनो? तर शिवनेरी या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म हा झालेला आहे. 41 मोबाईलच्या संदर्भात GB म्हणजे काय? 1 ग्रीन ब्ल्यू, 2 ग्रीन बोर्ड, 3 गेम बोर्ड आणि 4 गिगाबाईट. तर याचं योग्य उत्तर आहे गिगाबाईट. आपण जास्त 1 GB 2 GB असं म्हणतो तर त्याला आपण काय फुल फॉर्म आहे तर गिगाबाईट म्हणजेच 1 गिगाबाईट, 2 गिगाबाईट किंवा 3 गिगाबाईट असा याचा अर्थ होतो. यानंतर 42 यामध्ये खालीलपैकी कोणाच्या माध्यमातून मोबाईलद्वारे पैशांची देवाणघेवाण होत नाही? फ्री फायर, फोनपे, पेटीएम आणि गुगल पे. तर याचं योग्य उत्तर आहे फ्री फायर. तर फ्री फायरद्वारे आपण पैशांची देवाणघेवाण ही करत नाही. यानंतर 43
सूर्याच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी इस्रोने कोणते यान पाठविले? चंद्रयान-1, आदित्य-11, प्रज्ञात रोवर आणि भास्कर-2. तर याचं योग्य उत्तर आहे आदित्य-L1. काय आदित्य-L1 हे कोणी पाठवले? तर इस्रोने ज्ञान हे पाठवले आहे. यानंतर 44 TV संदर्भात वापरल्या जाणाऱ्या DTH मधील D म्हणजेच काय? डिश, दूरदर्शन, डायरेक्ट आणि डॉट. तर यामधील D म्हणजेच काय? तर डायरेक्ट. D म्हणजेच काय? तर डायरेक्ट. याचा ऑप्शन क्रमांक 3 हे योग्य उत्तर होणार आहे. 45 खालीलपैकी कोणती नोट सध्या चलनात नाही? 50, 200, 500 आणि 1000. त्यामध्ये 1000ची नोट काय तर चलनामध्ये नाही आहे. 50ची पण आहे, 200ची आहे, 500ची आहे आणि 1000ची ही नोट मात्र चलनात नाही आहे. यानंतर 46 यामध्ये काय आहे? द फास्टेस्ट व्हेकल ऑफ ट्रान्सपोर्ट इज डॅश. कार, शिप, एरोप्लेन अँड ट्रक. तर यामध्ये आपला सर्वात फास्ट ट्रान्सपोर्टसाठी कशाचा आपण उपयोग करतो? ठीक आहे. तर एरोप्लेन म्हणजेच काय? तर विमानाचा आपण कशासाठी? तर फास्ट ट्रान्सपोर्टसाठी हा उपयोग हा करत असतो. त्यानंतर 47 यामध्ये विच इज करेक्ट स्पेलिंग ऑफ द डे? संडे, ट्यूजडे, सॅटरडे आणि फ्रायडे. तर यामध्ये व्हायचे तर योग्य स्पेलिंग कोणत्या वाराच्या यामध्ये दिलेली आहे? ठीक आहे. तर संडेची स्पेलिंग चुकलेली आहे, मंडे, ट्यूजडेची, सॅटर्डेची. तर फ्रायडेची स्पेलिंग काय? तर योग्य ही स्पेलिंग आपल्याला दिलेली आहे. यानंतर 48 चूज द अपोजिट वर्ड ऑफ इझी. इझी म्हणजे काय? तर सोपे. तर सोपे या शब्दाचा आपल्याला अपोजिट वर्ड म्हणजेच विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. पहिला आहे स्मूथ, दुसरा आहे कॅच, तिसरा आहे सिंपल आणि चौथा आहे डिफिकल्ट. तर याचं योग्य उत्तर होईल 4 डिफिकल्ट. यानंतर मित्रांनो 49 यामध्ये पाहायचं आहे फिल इन द ब्लँक्स ॲज व्हाईट ॲज डॅश स्काय, मिल्क, सन, कार. आणि सफेद काय असतं? तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सफेद म्हणजे काय? तर आकाश सफेद नसतं, सूर्यही सफेद नसतो आणि कारही काय तर संपूर्ण सफेद नसते. पण दूध मात्र केव्हाही आणि कोणत्याही काळी कसं राहणार आहे? तर सफेद हे असतं. ठीक आहे. म्हणून याचं ऑप्शन क्रमांक 2 हे योग्य उत्तर होणार आहे. 50 विच ऑफ द फॉलोइंग इज ॲन इंडोर गेम? कॅरम, क्रिकेट, हॉकी, फुटबॉल. तर आपण यामधील एक गेम सांगायचा आहे की जो आपण रूमच्या आतमध्ये हा खेळू शकतो. ठीक आहे. तर कॅरम हा असा खेळ आहे की जो आपण एका रूमच्या आतमध्ये हा खेळू शकतो. यानंतर इन फेब्रुवारी 2024 देअर वेअर डॅश डे. तर 2024मधील फेब्रुवारी या महिन्यामध्ये एकूण किती दिवस आहेत? 28, 30, 31 आणि 29. तर 28, 30, 31 किंवा 29. तर याचं योग्य उत्तर आहे 29, 29. 52 फाइंड द प्रॉपर वर्ड फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन्स आय, टू सी, नोज. तर यामध्ये योग्यरित्या सांगायचं आहे. तर डोळ्यांनी आपण काय करतो? तर डोळ्यांनी आपण टू सी म्हणजेच बघतो. तर नाकाने आपण काय करतो? टू हिअर, टू स्मेल, टू फील आणि टू टेस्ट. तर टू स्मेल नाकाने आपण काय करतो? तर वास हा घेत असतो. यानंतर 53 यामध्ये फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट आर्टिकल. गोदावरी रिवर इज द लार्जेस्ट रिवर इन महाराष्ट्र. एन, शी, द. याचं योग्य उत्तर होईल द गोदावरी रिवर इज द लार्जेस्ट रिवर इन द महाराष्ट्र. यानंतर 54 फाइंड द ॲब्जेक्टिव्ह गिव्हन बिलो. तर यामध्ये आपल्याला ॲब्जेक्टिव्ह हे शोधायचे आहेत. फर्स्ट विशाल, सेकंड इज, थर्ड टॉलेस्ट आणि फोर्थ बॉय. तर याचं योग्य उत्तर आहे थर्ड टॉलेस्ट. यानंतर 55 चूज द करेक्ट प्युलर फ्रॉम द लीफ. तर लीफ म्हणजे काय? तर पानाचं आपल्याला इथे प्युलर शोधायचं आहे. यामध्ये सर्वात पहिलं लिव्स, लाईव्स आणि लिप्स. त्यामध्ये 2 याचं योग्य उत्तर होणार आहे लिव्स. 56 केशर, नीलम या कोणत्या फळांच्या जाती आहेत? 1 केळी, 2 पेरू, 3 आंबा आणि 4 फणस. तर याचं योग्य उत्तर आहे 3 आंबा. तर केशर आणि नीलम या कशाच्या जाती आहेत? तर आंबा या फळाच्या जाती आहेत. यानंतर 57 कोणत्या झाडाचे तेल औषधी आहेत? 1 वड, 2 बांबू, 3 खैर आणि 4 एरंड. तर उत्तर एरंड या झाडाचे तेल काय आहे? तर औषधी आहेत. यानंतर 58 खालीलपैकी कोणती माशीची जात नाही? तर हापूस, सुरमई, कोळंबी आणि बोंबील. हापूस, सुरमई, कोळंबी आणि बोंबील यापैकी माशीची जात कोणती नाही? तर याचं योग्य उत्तर आहे 3. तर कोळंबी मित्रांनो ही मासा नसून हा एक काय तर वेगळ्या प्रकारचा समुद्रातील किंवा जलातील प्राणी आहे. यानंतर 59 यामध्ये खालीलपैकी कोणते पीक रब्बी आहे? ज्वारी, हरभरा, भुईमूग आणि तूर. याचं योग्य उत्तर आहे हरभरा. हरभरा हे रब्बी पीक आहे.
यानंतर 60 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात केळी सर्वाधिक उत्पन्न घेतले जाते? जळगाव, अकोला, धुळे, जालना. योग्य उत्तर आहे जळगाव. 6 एका माळेत जेवढे मणी तेवढ्याच माळा. एका डब्यात ठेवलेल्या अशा 6 झाडात 2400 मणी असल्यास एका डब्यातील माळा किती? 40, 20, 30 आणि 100. तर योग्य उत्तर आहे 2, 20. यानंतर 62 1000ची 5 वर्षात सरळ व्याजाची दुप्पट होण्यास व्याजाचा दर किती असेल? ठीक आहे, 10%, 20%, 30% आणि 40%. तर 1000ची 5 वर्षात सरळ व्याजाने दुप्पट होण्यासाठी तर याचा दर किती असेल? तर 20%. 63 24 या संख्येचे 1 ते 10 संख्यादरम्यान किती विभाजक आहेत? 6, 4, 3 आणि त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच 6. ठीक आहे. यानंतर 2 47, 53 या संख्येमधील 47 या स्थानिक अंकाची किंमत 7 गुणिले 10चा शून्य भागात, 2 7 गुणिले 10चा पहिला घात, 3 7 गुणिले 10चा दुसरा घात आणि 4 7 गुणिले 10चा तिसरा घात. तर याचं योग्य उत्तर आहे 7 गुणिले 10चा दुसरा घात. ठीक आहे. यानंतर 65 एका समभुज त्रिकोणाची परिमिती 30 मीटर आहे, तर त्या त्रिकोणाच्या 2 बाजूच्या लांबीची बेरीज किती आहे? 10 मीटर, 20 मीटर, 30 मीटर आणि 15 मीटर. तर उत्तर 20 मीटर. यानंतर 66 5.43 मीटर दोरीतून 11 सेंटीमीटर दोरीचा तुकडा कापून टाकला. उरलेल्या दोरीचे 2 समान तुकडे केले. या 2 सारख्या तुकड्यांची प्रत्येकाची लांबी किती असेल? 2.66 मीटर, 266 मीटर, 5.32 सेंटीमीटर आणि 5.32 मीटर. तर याचं योग्य उत्तर आहे 2.66 मीटर. यानंतर 67 256 या संख्येच्या वर्गमूळाचे वर्गमूळ किती असते? 128, 16, 4 आणि 14. तर याचं योग्य उत्तर आहे 4. यानंतर 2, 3, 5 हे अंक एकदाच घेऊन तयार होणाऱ्या सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक 297, 235, 523 आणि 325. तर योग्य उत्तर आहे 297. यानंतर 69 9.5 प्रतिवही या दराने 10 डझन वह्या खरेदी केल्या तर सर्व वह्या 1200 रुपयात विकल्या. तर या व्यवहारात नफा किंवा तोटा किती झाला? 100 रुपये, 60 रुपये,